नमस्कार सर. नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. माझ्यासोबत आहेत इंजिनियर रोहित मस्के सर, की जे मागच्या 5-7 वर्षांपासून सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. अनेक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्सवर त्यांनी काम केलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकल्पांवर सुद्धा ते काम करत आहेत. या सगळ्या अनुभवांबद्दल, या त्यांच्या कामाबद्दल आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहेत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. सगळ्यात आधी मला असं विचारायचं ते म्हणजे तुमचं शालेय जीवन कसं होतं, त्याच्यानंतर कॉलेज कुठलं होतं जिथून तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग केलं, आणि सगळ्यात महत्वाचं या फील्ड मागे येण्याची प्रेरणा कोणाची होती, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपणही या फील्डमध्ये आलं पाहिजे? काय सांगाल? सर, माझं प्राथमिक शिक्षण हे नूतनला झालं. नूतन विद्यालय म्हणून आहे आपल्या इथे धाराशिव मध्ये. त्यानंतर 10वी-12वी पर्यंत शिक्षण भोसले स्कूलला झालं आणि भोसले स्कूल नंतर मग मी परत पुढे इंजिनिअरिंगला सोलापूरला गेलो. एसीएसपी कॉलेज आहे सोलापूर, तिथे इंजिनिअरिंग केलं. आणि माझे वडील इरिगेशन मध्ये सिनियर क्लर्क आहेत. तर माझ्या वडिलांची इच्छा होती की मी सिव्हिल इंजिनियर व्हावं. त्याच्यामुळे मग वडिलांच्या इच्छेसाठी मी सुरुवातीला ऍडमिशन घेतलं. आणि त्यानंतर मग जसं जसं मी वर्क करत गेलो तसं माझा आवड वाढली, इंटरेस्ट खूप वाढला. आणि आता 2017 पासून आपण ऑफिशियली वर्क करतोय. आता 8 वर्ष झालेत. पण मी गमतीचा भाग म्हणून मला असं विचारतो, वडिलांची इच्छा म्हणून तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग केलं, पण आता तुम्हाला असं वाटतं का की खरंच तो योग्य निर्णय होता का, मग दुसरा काहीतरी बनू शकलो असतो चांगला? सर, अगदी मला असं वाटतं की हा निर्णय अगदी योग्य होता. माझ्या 2 सिस्टर सुद्धा सिव्हिल इंजिनियर आहेत. काय बात आहे. आणि जो पहिला लॉकडाऊन होता ना, त्या लॉकडाऊन मध्ये 2.5 महिन्यामध्ये 13 मार्क माझ्या सिस्टरने टाकले स्वतः. क्या बात आहे. व्हेरी गुड. आता रिसेंटली अवॉर्ड भेटला सिस्टरना, स्ट्रक्चरल इंजिनियर साठी पण भेटला. वा वा वा. म्हणजे एका दृष्टीने वडील जरी प्रेरणा असेल तरी बहिणींचं सुद्धा काम फार महत्वाचं चालू आहे. बरोबर आहे. मग त्याच्यानंतरचा प्रवास तुमचा पुढचा कसा होता? शिक्षण झाल्यानंतरचा तुम्ही कुठे सर्व्हिस प्रॅक्टिस केलीत का थेट स्वतःची कन्सल्टन्सी करण्याचा निर्णय? सर, मी 2013-14 पासून 2016 पर्यंत एक्झाम दिल्या बीएनसीच्या वगैरे इरिगेशनच्या. जसं की संभाजीनगर, अमरावती, नागपूर या ठिकाणी एक्झाम साठी गेलो. पण एमपीएससीचे एक्झाम करताना किंवा आपण ते जनरल नॉलेज वगैरे याच्यामध्ये, आता मी ओपन मध्ये असल्यामुळे मेरिट फार हाय लागायचं. बरोबर. आणि त्यामुळे परत मी असं ठरवलं की जॉब चालू केला. बरोबर. ग्रड इंजिनियर होते, त्यांच्याकडे मी उस्मानाबाद बार्शी साईड केल्या. एक 1.5-2 वर्ष त्यांच्याकडे जॉब केला सरांकडे. आणि वडिलांना परत म्हणालो की मला काय गव्हर्नमेंट एक्झाम मध्ये इंटरेस्ट नाहीये. इंजिनियर असून, टेक्निकल पर्सन असून क्लेरिकल वर्कच गव्हर्नमेंट सर्वंट जास्त करावं लागतं. त्याच्यामुळे मग मी म्हणलो की मला वाटतंय की मी स्वतः स्टार्ट करावं. आणि मग मी एक जॉब केला. आणि कोइन्सिडन्स असा झाला की माझे जे सर होते ज्यांच्याकडे मी जॉब करत होतो ते अंबाजोगाईला शिफ्ट झाले. त्यांच्या मिसेस सिव्हिल हॉस्पिटलला लागले अंबाजोगाईच्या. मग त्यानंतर मला एक प्रोजेक्ट भेटला, कारण त्यांच्या अंडर काम करताना 19 प्रोजेक्ट झाले होते. मग तो एक्सपिरियन्स पार्टीस चांगला होता आणि ऑपॉर्च्युनिटी भेटली आणि मग तिथून मी पुढे सुरू झालं. बरोबर आहे. मग आता एवढा प्रवास सांगितला तर आणखीन एक मला विचारायचं ते म्हणजे पहिल्या प्रकल्पाची आठवण, की जो तुम्ही स्वतः इंडिपेंडेंटली केलात, तेव्हा दडपण आलेलं, जबाबदारी कशी होती, कसा होता तो प्रोजेक्ट, काय सांगाल? ओके सर, याच्या आधी मी सांगेल की सुरुवातीचा जो पहिला प्रोजेक्ट होता तो माझा तेरखेडा बावीचा होता. तर तिथे मी नवीन होतो, मग मला फार कसं करू कसं नाही असं टेन्शन आलेलं. एक फार्मस होता कांदे पाटलांचा तेरखेडा बावीला. मग मी सुरुवातीला जे माझ्यासोबत मी ज्यांच्याकडे जॉब केला त्यांना म्हणले की असा प्रोजेक्ट आलाय. ते म्हणाले घे. म्हणलं सर, मी फर्स्ट टाइम डायरेक्ट एवढी मोठी उडी कशी घेऊ? बरोबर. मग म्हणले पार्टनरशिप करायची काय? अरे वा. पहिला प्रोजेक्ट त्यांच्यासोबत पार्टनरशिप मध्ये केला. तो त्यांना अंबाजोगाईहून तेरखेडा बावी पण जवळ पडत होतं या अनुषंगाने. आणि तिथून जो मला सोर्स भेटला तो ऑफिसला इन्व्हेस्ट केला. आणि त्यानंतर धाराशिव मधला माझा पहिला प्रोजेक्ट होता राऊत साहेबांचा, जो की जुनावळा रोडला आहे. आणि तिथे मग इंडिव्हिज्युअली स्टार्ट केलं. तर सुरुवातीला खूप सारे चॅलेंज आले, जसं की मिस्त्री नवीन होते आणि वय कमी असलं की मिस्त्रींचे बिहेवियर फार वेगळे असतात. त्यांना वाटतं की आपल्याला सगळं कळतं, त्यांना कळत नाही. बरोबर. मग मला त्यांनी मिस्त्रीने एक प्रश्न विचारला होता, साहेब मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर जर तुम्ही दिलं तर मी माझी मिशी काढून फिरेल. बापरे. मग मला म्हणाले की साहेब 1 इंच म्हणजे किती MM? मी म्हणलं 25 mm. त्या दिवशीपासून त्या मिस्त्रीला कळालंय की मी जॉब करून आलो, एक्सपिरियन्स घेऊन आलो, डायरेक्टली डिग्री डिप्लोमा करून डायरेक्ट वर्कवरती नाही आलेलो. बरोबर. क्या बात आहे. आणि 1.5 वर्षाचा जो माझा एक्सपिरियन्स होता
त्याच्यामध्ये मी सरांनी मला खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या मोठ्या भावासारख्या. आणि सरांनी जे मला पुश केलं, सर मला म्हणाले की रोहित सगळं तूच करत होता, मी फक्त एकदा क्रॉस चेक करायचो, तुझ्याकडे ॲबिलिटी आहे, तू फक्त डेअरिंग करायला हवी. आणि गरड सरांच्या पुशमुळेच मला वाटतं की मी पुढे सुरुवात केली. क्या बात आहे. मग खरंय तुम्ही म्हणाला तसं असा कोणतरी गुरु मिळणं, शिक्षक मिळणं, किंवा तुम्ही त्यांना तर मोठ्या भावाची पण उपमा दिली, कारण मोठ्या भावा अधिकारानं जेव्हा चुकतो तेव्हा तेव्हा सांगत पण असतो आणि अर्थात तो जबाबदारी पण देत असतो तुम्हाला. अशा सगळ्याच कामांमुळे तुमची खरं प्रगल्भता आली. आता आपण थेट सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड काही प्रश्नांकडे येऊया. एक म्हणजे तुम्ही आता हे फील्ड बघता, त्यातलं तुम्ही जो पहिलाच मुद्दा उदाहरण दिलं त्याच्यावरच मिस्त्रींचं जे तुम्हाला त्यांनी विचारलं, तर तसं हा झाले काही हुशार मिस्त्री पण असतात, पण काही अकुशल कामगार सुद्धा असतात. आणि मग अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं ही कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? कारण त्यांना जर चुकीची जबाबदारी दिली तर बऱ्याचदा कुठली तरी मोठी दुर्घटना सुद्धा घडू शकते. बरोबर. तर त्याबद्दलचा तुमचा अनुभव किंवा काय सांगाल तुम्ही? सर, अकुशल मिस्त्री म्हणजे काय असतं, सुरुवातीला लेबर काम करतात, थोडं नॉलेज भेटलं की मिस्त्री म्हणून काम करायला सुरुवात करतात. बरोबर. आणि ते वर्षानुवर्ष जे साईड वरती बघितलंय सिमिलर पद्धतीने तेवढंच त्यांना माहिती असतं. बरोबर. टेक्निकली कुठल्याही बाबतीत माहित नसतात. आता त्यांच्या मते साधारणतः 10-12 फुटालाच कॉलम टाकतात. स्टिरपची बांधणी, हुक वगैरे काढायचे प्रकार माहिती नसतात. बरोबर. व्हायब्रेटर क्युरिंगचं महत्व माहिती नसतं. मग ते आपण त्यांना वेळोवेळी ते शिकवतो, आपल्या पद्धतीने काम करून घेतो. बरोबर. जर त्यांनी प्रॉपर नाही काम केलं तर ओनर ज्या आयुष्याची पुंजी लावतोय तो नुकसान तर आहेच, शिवाय रिस्क आहे. म्हणजे आयुष्याशी खेळणं झालं, स्ट्रक्चर फेलियर झालं तर ती फार मोठी जिम्मेदारी आहे. आणि मिस्त्री हात काढून घेणार, ते म्हणणार की आपण काम करून निघून गेलो, सगळी जबाबदारी तुमच्यावर. त्याच्यामुळे कुशल कारागीर, कुशल मिस्त्री असणं खूप गरजेचं आहे. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन ही अतिशय स्टेज फार महत्वाची असते, कारण त्याच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. तर प्लॅनिंग या स्टेजचं किंवा प्लॅन या स्टेजला तुम्ही कसं महत्व देता आणि त्याचं कसं काम करता त्याच्यावर? ओके सर, सुरुवातीला आपण काय करतो, क्लायंटच्या संपूर्ण रिक्वायरमेंट बघतो, जाणून घेतो. त्यानंतर प्लॉट व्हिजिट करतो, त्यांचं लोकेशन वरती जाऊन त्यांच्या आसपास काय आहे, साईडला बिल्डिंग कोणती आहे ते बघतो, किंवा रोड आहे, ओपन प्लॉट आहे. त्यानंतर त्यांचं आपण प्लॅनिंग करतो त्यांच्या रिक्वायरमेंट नुसार. त्यांच्या इंचाचा वापर होईल, व्यवस्थित व्हेंटिलेशन त्यांना प्रोव्हाइड होईल, साईड मार्जिन सोडतो आणि त्यांच्या सर्व रिक्वायरमेंट फुलफिल करण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. दुसरं, तुम्ही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट पण बरेच करता, म्हणून एक विचारायचंय तुम्हाला की बऱ्याचदा त्या कस्टमरचं असं म्हणणं असतं की माझं बजेट थोडं कमी आहे, किंवा त्याचं बजेट डोक्यात ठरलेलंच असतं की मला 15 लाखात 18 लाखातच ते घर बसवायचं सगळं, आणि तुम्हाला एक सिव्हिल इंजिनियर म्हणून तुमची जबाबदारी असते की एक चांगला दर्जेदार प्रकल्प द्यावा, कारण तुम्हाला तो प्रकल्पानंतर दुसरा प्रकल्प मिळणार असतो, चांगला झाला असतो. बरोबर. तर अशा वेळेला बजेट आणि तुमचं क्वालिटी काम या दोन्हीची कशी सांगड तुम्ही घालता? सर, जनरली आम्ही आरसीसी, बांधकाम प्लास्टर ह्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करत नाहीत. बरोबर. आम्ही फिनिशिंगच्या मध्ये सांगतो, जसं की ओनरला तर अपेक्षा असते की कमी खर्चात व्हावं पण उत्तम क्वालिटीचं काम व्हावं, तर त्या संदर्भात मग आपण काय करतो, आरसीसी, बांधकाम प्लास्टर जी कॉस्ट जाणार आहे कुणीही कमी करू शकत नाही. कॉन्क्रीटचा ग्रेड असेल किंवा स्टील मध्ये कॉम्प्रोमाइज हा प्रकार होत नाही. आपण काय करतो, त्यांच्यासाठी स्टील डिझाईन करतो, म्हणजे स्टील डिझाईन मध्ये एक तर स्टेबिलिटी पण येते आणि जेवढं नेसेसरी तेवढंच आपण स्टील साईड वरती प्रोव्हाइड होतं. बरोबर. कॉन्क्रीटचा ग्रेड पण डिझाईन नुसार असतो, त्याच्यामुळे कुठेही एक्स्ट्रा स्टील किंवा असं व्हेरियंट होत नाही. आणि फिनिशिंगच्या वेळेस आपण काय करतो की त्यांना सपोज फ्लोरिंग असेल, आता ओनर खर्च तर कमी करायचा असतो पण अपेक्षा खूप मोठं असतं, जसं सागवानी दरवाजा 1.5-2 लाखाचा बसवायची इच्छा असते त्यांची. त्यावेळेस आपण सुचवतो की टाटा स्टील डोअर हा 30-35 हजारला बसतो, फॅसिलिटी चांगल्या आहेत, सेफ्टी खूप चांगली आहे. बरोबर. आणि प्राइस पण सेव्ह होते. मग जसं की स्टील डोअर आहे ते बसवायला रेफर करतो. फ्लोरिंग मध्ये ग्लॉसी फ्लोरिंगच्या मागे खूप जातात लोक, जसं की 80-90 रुपये पर स्क्वेअर फीटच्या फ्लोरिंग युज करायला बघतात. त्या ठिकाणी आपण सांगतो त्यांना की तुम्ही मॅट फ्लोरिंग युज करा, जेणेकरून 30-35 रुपयाच्या आसपास ती फ्लोरिंग त्यांना बसेल आणि खर्चही कमी होईल. आणि मॅट फ्लोरिंगचा फायदा काय, अँटी स्किड असतात त्याच्यामुळे पाय स्लिप होणार नाही किंवा गुडघ्याचे आजार कमी होतील या अनुषंगाने. पेंट पण आहेत, जसं की खूप सारे वेरियस पेंट आहेत, तर त्यांच्या बजेटच्या हिशोबाने आपण त्यांना रेफर करतो. बरोबर. दुसरं, एक चांगलं दर्जेदार बांधकाम होण्यासाठी मग कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत किंवा या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे बांधकाम करताना, अशा काही महत्वाच्या एक 4-5 मुद्दे सांगू शकाल का? हो सर, दर्जेदार बांधकामासाठी कुशल कारागीर हवेतच, त्यानंतर चांगल्या ब्रँडेड कंपनीचे प्रोडक्ट हवेत, त्यानंतर आपण जे कॉन्क्रीटसाठी खडी क्रस्टँड वापरतो, बरोबर, तर ती सुद्धा चांगल्या क्वालिटीची असणं गरजेचं आहे. बरोबर.
क्रशर मध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत, जसं की जास HSI आणि VSI. तर VSI खडी वापरली, VSI सँड वापरली तर ते अति उच्च दर्जाचं कॉन्क्रीट कास्ट होतं, ट्रेन चांगली भेटते. व्हेरी गुड. त्यानंतर आपण काय करतो की त्यांना B2 कोट वगैरे असे प्रोडक्ट युज करतो त्यांच्या बेसमेंटला असताना, जेणेकरून की त्यांची लाईफ वाढेल स्ट्रक्चरची. बरोबर. शिवाय आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग त्यांना सजेस्ट करतो, रूफ सील वापरतो टेरिस वरती, जेणेकरून पाणी कुठे लीक होणार नाही, वॉटरप्रूफिंग खूप चांगल्या प्रकारे होईल. अशा प्रकारचं आपण त्यांना देतो. ओके. दुसरं, तुम्ही ज्याप्रमाणे हे क्षेत्र बदलताना बघितलंय, यातलं तंत्रज्ञान बदलताना बघितलंय, ते एकीकडे तुम्ही धाराशिव पण बदलताना बघितलंय, शहर म्हणून, जिल्हा म्हणून. तर मग मला असा प्रश्न विचारायचा की इंजिनियर म्हणून तुमच्या विकासाचं विजन काय असेल धाराशिव बद्दल, म्हणजे पुढच्या 15-20 वर्षात एक इंजिनियर म्हणून हे बदल खरं तर झाले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? असे कुठले बदल आहेत? सर, धाराशिव मध्ये अगोदर 2-3 फ्लोअरच्या वरती कधी बिल्डिंग जात नव्हती. बरोबर. आणि सगळे जसं की जुन्या पद्धती वापरल्या जात होत्या. जुन्या पद्धती म्हणजे साधारणतः नॅचरल सँड, वाळू वापरली जायची. मग आता लोकांचं कल आर्टिफिशियल सँड कडे पण वाढलाय. त्यानंतर AEC ब्लॉक आलेत, त्यांनी कॉस्ट सेव्हिंग पण होते आणि स्पीडली काम पण होतं. मग तो पण इम्पॅक्ट आहे. आणि दर्जेदार कामामध्ये अजून आपण वेगवेगळ्या गोष्टी इन्क्लूड करतो, त्यानुसार त्यांचं ते होईल. बरोबर. मग शासनाकडनं काय अपेक्षित असं अजून तुम्हाला वाटतं की शासनानं अजून एक पाऊल पुढे घेतलं पाहिजे तर हा विकास अजून जरा वेगानं होईल? सर, जी प्रोसेस आहे बिल्डिंग परमिशनची फार लेंदी आहे. अच्छा. तर ती थोडी फास्ट झाली पाहिजे. आणि आज नवीन UDCPR जो आला 1 डिसेंबर 2020 ला, त्याआधी बिल्डिंगच्या हाईट कमी होत्या. बरोबर. आता बिल्डिंगच्या हाईट वाढल्यात, हाय राईज बिल्डिंग व्हायला लागल्यात. त्याचा इम्पॅक्ट नक्की शहराच्या विकासात आहे. पहिले लोक पैसे साठवून ठेवायचे पण स्वतःसाठी घरासाठी खर्च करत नव्हते, तर ते आता खर्च करायला लागलेत. आजकाल खूप चांगल्या बिल्डिंग इंटेरियर वगैरे लोक करतायत आणि साठवलेल्या पैशापेक्षा त्यांचं लिव्हिंग स्टँडर्ड पण खूप चांगल्या प्रकारे वाढलेलं आहे. बरोबर, अगदी बरोबर. दुसरं, या क्षेत्रात आता नव्यानं जे तरुण येतात तर त्यांना एक मित्र म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल, काय सांगाल तुम्ही? ओके. तर मी हे सांगेल की फील्ड खूप चांगली आहे आणि स्कोप पण खूप चांगला आहे. मी सुरुवात केली होती तेव्हा एक प्रोजेक्ट होता, आता जवळपास 90+ प्रोजेक्ट कम्प्लीट झाले त्या 8 वर्षाच्या प्रवासात. त्याच्यामध्ये आपण हॉस्पिटल केलंय, मंगल कार्यालय केलं आहे, त्यानंतर आता 2 अपार्टमेंट सध्या चालू आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे रेसिडेन्शियल केलेत. विशेष म्हणजे 2018 ला आपण 9.5 फूट बाल्कनी आणि रूम बाहेर काढले कॉलमच्या कॅन्टिलिव्हर मध्ये. अच्छा. डिझायनरची टीम चांगली असल्यामुळे आपण ते करू शकलो. बरोबर. आणि ओनरची रिक्वायरमेंट होती की पोर्च मध्ये कॉलम नकोय, रूम तर बाहेर पाहिजे. बरोबर. मग आपण ते 9.5 फूट जे बाहेर काढलं, त्यावेळेस मिस्त्री म्हणले साहेब होत नाही. मी म्हणलो टेक्निकली आहे, स्टील डिझाईन आली आहे, सांगतो त्या प्रकारे करा, होऊन जाईल. आणि त्यानंतर जे काय झालं तर तो ओनर स्वतः सांगत फिरला की ते मी काढलंय. जर टेक्निकली सगळ्या गोष्टी केल्या तर ते चांगलं होऊ शकतं, पॉसिबल होईल. बरोबर आहे. दुसरं, काम करताना अनेकदा या क्षेत्रात तर प्रामुख्यानं बऱ्याचदा अनेक आव्हानांना सुद्धा तोंड द्यावं लागतं. अनेकदा समस्या काही येतात, अडचणी येतात. तर असा एखादा प्रसंग, घटना काही आठवते का? नैसर्गिक काही समस्या असेल किंवा काम करताना काही तंत्रज्ञानाची समस्या असेल, कामगारांची समस्या असेल, आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात केलीत? ओके. सर, सुरुवातीला सगळ्यात मोठी अडचण आली होती आम्हाला 2018-19च्या आसपास, की नॅचरल सँड बंद झाली किंवा सप्लाय कमी झाला आणि आर्टिफिशियल सँडकडे लोकांचं मन वळत नव्हतं. त्यांना ते रिस्की वाटायचं, त्यांना वाटत ही तर माती आहे, मी माती कशी वापरू, जे त्यांना दगडापासून म्हणते हे मॅनेज करत नव्हतं. मग त्यावेळेस आम्ही काय केलं की त्यांना म्हणालो की मी असं त्यांना चॅलेंजली म्हणायचो, तुम्ही काय करा, बांधकाम करा, वाळूच्या सँड मध्ये एक बांधकाम करा 3 फूट, आर्टिफिशियल सँड मध्ये बांधकाम करा, त्याला 8 दिवस पाणी मारा आणि हातोडीने काढा. जर तुम्ही हातोडी मारला तर वाळूच्या सँड मधलं बांधकाम लगेच निघेल, गोल पार्टिकल असल्यामुळे. पण आर्टिफिशियल सँड जी आहे ती दाणेदार असते, त्याला खूप चांगली ग्रीप भेटते. तुम्ही जर हातोडी मारला तर निघणार नाही. स्ट्रेंथ चांगली आहे त्याची, बॉन्डिंग चांगली आहे. मग हे त्यांना जेव्हा पटवून दिलं तेव्हा मग ते हळूहळू वापरायला अवेअरनेस तयार झाला. आणि आता आपल्या इथे आपण एक स्विमिंग पूल केलाय 6व्या फ्लोअरला. ओनरचं मत आहे होतं की मला पूल करायचं आहे पण शेताकडे जाऊ शकत नाही, काय होऊ शकेल, रूफटॉप करू शकता. मग चॅलेंजिंग होतं सुरुवातीला, सगळ्यांना वाटलं की होईल का, होईल का, आपल्याकडे करतो शकतो का. मग आपण ते प्रॉपर डिझाईन केलं आणि 2021 पासून ओनर स्वतः वापरतायत. शिवाय धाराशिव मध्ये 4 फुटाच्या वर कोणी बाल्कनी आणि जिना वगैरे काढत नव्हते,
पण आपण 8 फूट जिना आणि 9.5 फूट रूम बाहेर ऑलरेडी काढल्यात. हो तर ते सुरुवातीला थोडं चॅलेंजिंग होतं की ते इथल्या लोकांना ऍक्सेप्ट करण्यासारखंच नव्हतं. कॉन्ट्रॅक्टर स्वतःच घाबरायचे की हे कसं होऊ शकेल, हे केलंच नाही, याच्या आधी कधी झालं नाही. बरोबर. पण टेक्निकली केलं तर होऊ शकतं. आणि असे नवीन नवीन प्रयोग सुद्धा तुम्ही करत राहिला तर माझ्या मते तुम्ही म्हणला तसं सुरुवातीला की त्या कस्टमरलाही वाटतं की तो इंजिनियरलाही काहीतरी करायचंय सगळ्यात महत्वाचं, अशा पद्धतीने काम करता येतं. बरोबर. दुसरं, या कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हे अतिशय महत्वाचा घटक आहे. तर स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर बघता किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता की हे स्टील आपण वापरू शकतो आपल्या बांधकामाला? ओके सर, स्टील हे BIS मार्क असावं, म्हणजे BIS हे नामांकन आहे भारताचं आणि ISI मार्क येतं. त्यानंतर स्टीलच्या प्रॉपर्टीज मध्ये त्याला झिंक कोटिंग असावी, इलॅमिनेशन चांगलं असावं, डक्टिलिटी असावी. मग त्या प्रॉपर्टीनुसार आपण बघतो आणि ISI मार्क असलेले सगळे प्रोडक्ट खूप चांगले आहेत. ओके ओके. आणि सेकंडरी प्रायमरी स्टील वापरतात. कमर्शियलला जनरली आपण प्रायमरी वापरलाय आणि रेसिडेन्शियलला सेकंडरी स्टील वापरू शकतो. दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर आजपर्यंत वापरलंय का आणि तुमचा अनुभव कसा होता प्रॉडक्ट म्हणून पण आणि त्यांच्या सर्व्हिसेस म्हणून पण? ओके सर, आयकॉन स्टील वापरलंय, खूप साऱ्या साईटवर युज झालंय आणि आयकॉन स्टील मध्येच ते देतात DS, डक्टिलिटी आणि दोन्ही. तर त्यांचं कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे. मी प्लांट व्हिजिट पण केलेली होती. तर त्यावेळेस त्यांनी त्यांचं जे प्रेझेंटेशन आहे ते दाखवलं. ऍक्च्युली प्लांट मध्ये पण त्यांनी दाखवले की ते कसं इनोग्रेट करतात, त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज कशा सेट करतात आणि त्याचे स्ट्रेन रिपोर्ट पाहून आपण युज केला आणि समाधानकारक रिझल्ट आहेत. आणि जसं की काही प्रोडक्ट मध्ये जेव्हा ते स्टिरअप वेन करतात, रिंग करतात, तेव्हा ते रिंग बाहेरून क्रॅक जाते. हार्ड असतो, लेअर असतो सुरुवातीचा, तिथे क्रॅक जाते. पण आयकॉनला असं काही जाणवलं नाही. प्रोडक्ट चांगला आहे, त्यामुळे तुम्ही हॅपी आहात. हो सर. सो हे होते इंजिनियर रोहित मस्के सर आणि त्यांनी स्वतःच्या आपण बोलण्यात सांगितलंच की त्याप्रमाणे अनेक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट, कमर्शियल, इंडस्ट्रियल अशा वेगवेगळ्या प्रोजेक्टवर त्यांनी काम केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं असं नवनवीन काम केलं की तुम्हाला तितके अनुभव मिळत जातात, तेवढ्या तुम्ही स्वतः समृद्ध होत जातात. वेगवेगळे डिझाईन्स प्रत्येक वेळेला देण्याचा तुम्ही प्रयत्न करत राहतात आणि येणाऱ्या इंजिनियर्सला सुद्धा त्यांनी हेच सांगितलेलं आहे की अशाच कष्टानं, मेहनतीनं, चिकाटीनं काम करा. तुम्हाला या क्षेत्रात यश नक्की आहे, कारण या क्षेत्रामध्ये संधी तेवढ्या आहेत. हो सर. सो पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार. थँक्यू सर की तुम्ही आमच्या बिल्ड आयकॉन प्लॅटफॉर्मवर आलात, तितक्या मनमोकळेपणाने गप्पा मारलात. येणाऱ्या आगामी काळात सुद्धा असेच उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत आणि आता जसं तुम्ही अभिमानाच्या 1-2 गोष्टी सांगितल्यात की ज्या तुमच्या हातून घडलेल्या आहेत तशाच भविष्यात सुद्धा घडवत याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. नक्की सर. धन्यवाद. आपले ब्रँड अँबॅसेडर अमिताभ बच्चन असल्यामुळे तो ट्रस्ट जास्त आहे. वा, क्या बात आहे. चलो.